पिंपरी चिंचवड शहरामध्ये फुगेवाडी या भागातील एक अत्यंत गंभीर भेसळ दारू म्हणजेच हातभट्टी याच्यामुळं 10 ते 12 लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे. हे प्रकार फक्त पिंपरी चिंचवडपर्यंतच मर्यादित नसून असे प्रकार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्या शहरामध्ये हे सर्रासपणे सुरू आहे. हातभट्टी हे भेसळ पद्धतीने मिथेनॉल असा याचा केमिकलचा बेस वापरून ज्या पद्धतीने त्या काय भेसळ करणारे जे व्यक्तींनी इथं हातभट्टीची निर्मिती केली आणि तेच दारू त्या फुगेवाडीतच नव्हे तर शंका अशी पण आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा शहराच्या बाहेर देखील सुद्धा अशा प्रकारचे भेसळ दारूची सप्लाय झालेली असेल. हे भेसळ दारू काय आत्तापासूनच चालू आहे का, हे काय कोणाला माहीत नाही आहे का, ह्याला जबाबदार कोण आहे हे आपल्याला इथं आज सांगायची गरज आहे. संबंधित जे काही पोलीस स्टेशनचे संबंधित जे काही अधिकारी असतील, कदाचित वरिष्ठांना याची कल्पना नसेल, पण खालच्या स्तरावर जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांची नजर चुकून तर हा व्यवसाय होत नसेल. आपल्याला माहितीच आहे की पोलीस नेहमी सतर्क असते. कोणत्याही प्रकारचं भेसळ म्हणा किंवा कोणत्याही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते नेहमी आपली सतर्कता दाखवत असते. हे कसं काय घडलं असेल मग? हे कुणाच्या कृपेने घडले? हे जे भेसळ करणारी लोक होते ह्याचे मागचे लोक कोण आहेत, ह्यांना शरण देणारे लोक कोण होते, यांचे सूत्रधार कोण आहेत आणि यांचे जे आका म्हणतोय हे कोण आहेत हे माहीत पडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की हे फक्त नमुना आहे. हे फक्त हे जे काय पकडले गेलेले जे काही आरोपी आहेत हे फक्त प्यादे आहेत. ह्याचे मागं भरपूर लोक असू शकतात. कारण की हे काय आत्तापासूनच चालू असं नाही आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागातून बालाजीनगर असेल, भाटनगर असेल, वाटा स्कीम असेल, हे फुगेवाडी असेल, हे मोठं सिंडिकेट आहे. एकच एरियात चालतं आहे असं नाही आहे. ह्याची जे ग्रॅव्हिटी आहे हे जास्त प्रमाणात आहे. हे लय मोठं रॅकेट आहे. शहरात जरी याचं उत्पन्न होत नसेल तर शहराच्या बाहेरून ह्याचं उत्पन्न आणून इथं दिलं जातं आहे आणि फार कमी किमतामध्ये हे दररोज काम करणारे मजूर जे असतात हेच ह्याला बळी पडतात आहे. आणि हाच यांची मयत झाल्यानंतर स्थानिक प्रशासन, राज्य प्रशासन आणि जे काय राज्यकर्ते आहेत ते फक्त काय 1,00,000-2 लाखाची निधी देतील. त्याच्या पुढं काय त्यांचं संसाराचं काय, किंवा एखाद्या कंत्राटी पद्धतीने एखादी नोकरी तुम्ही देणार. पण मुळात प्रश्न असा आहे की हे जे काय धंदे चालू आहेत, दारूचे धंदे असतील, जुगार धंदे असतील, मटका असेल, हे कुणामुळं चालू आहे? कुणाच्या आशीर्वादामुळं चालू आहे? पिंपरी चिंचवड शहरात तर हे मॅचेस चालू झाल्यानंतर याचंही प्रमाण जास्त वाढतो आहे. त्याच्यामुळं पण लोक आत्महत्या करत असतील. हे जे जुगार चालू आहेत, लोकांचे आयुष्य बर्बाद होतं ते, ह्याच्यामुळं पण लोक आत्महत्या करतात. ही हत्या जरी असेल, इथं भेसळ दारूचं सेवन करून जरी काही लोक मृत्यू पावले असतील तर अनेक कारणे आहेत ज्याला लोक बळी पडतात, ते आत्महत्या करतात. ते कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांच्याकडं हे सावकारी जी पद्धत आहे ह्यांना कंटाळून भरपूर लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. पण त्याच्याबद्दलचं काय कोणी बोलत नाही आहेत. का बरं बोलत नाही आहेत? आपण त्याच्याबद्दलसुद्धा बोललं पाहिजे. आता ही जी घटना घडल्यानंतर संबंधित शासनाने ह्याची फाईल्स जे आहेत ते CIDकडे वळवण्यात आलेली आहे. CID ह्याच्यामध्ये सखोल चौकशी करत आहेत. पण आम्हाला अशी शंका आहे की हे जे लोक जे काही पकडले गेलेले आहेत यांची एवढी हिंमत नाही आहे की हे लोक 2-5 जणं मिळून हे धंदे करत असतील. ह्याच्या मागं राज्यकर्ते असतील, कार्यकर्ते असतील, काही पोलीस कर्मचारी, भ्रष्ट पोलीस कर्मचारी असतील, ह्यांचा साठा लोटा असेलच. कारण की हे काय एवढं सोपं नाही आहे. तुम्ही एखादं भेसळ दारू बनवा आणि ते भेसळ दारू बनवून तुम्ही विक्री करणं एवढं काय सोपं नाही आहे. तर CIDने याच्यामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे. जे काही संबंधित आजी-माजी, जे काही नगरसेवक असतील, आमदार असतील आणि जे काही नेते मंडळी असतील यांचीही नावं पुढं आली पाहिजे. हे मृत्यू पावले जे लोक होते ते गरीब घराण्यातले जरी असेल तर
सगळ्यांचा जीव सारखाच आहे. तर आम्हाला पिंपरी चिंचवड शहरकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, प्रथमतः हे जे काय भेसळ दारू चालू आहे हे बंद झाले पाहिजे. जुगार अड्डे जे चालू आहे त्याच्यावर शासनाने बंदी घातली पाहिजे. आणि हे जे काय सावकारी पद्धतीने जे व्याजाने जे पैसे देतात ते, ज्याला कंटाळून लोक मृत्यू पावतात, ते आत्महत्या करतात, ते ह्याच्यावर पण शासनाने जरी GR आणले असेल तर याची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे. ते काय इथं काय होत दिसत नाही आहे. तर आमची अशी विनंती राहील संबंधित पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तांना, आपल्या देशाच्या माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना, हे आपलं महाराष्ट्र दारूबंदी इथं झालीच पाहिजे. ज्या पद्धतीने मिझोराम असेल, नागालँड असेल, बिहार असेल, गुजरात असेल, या राज्यामध्ये भेसळ दारू तर सोडा, हातभट्ट्या, इथं दारूबंदी आहे. राज्य उत्पादन शुल्क या दारूच्या माध्यमातून भरपूर काही यांना महसूल प्राप्त जरी होत असेल तर अनेकांचे इथं आयुष्य उद्ध्वस्त होतात. ते तर फक्त भेसळ दारूवर बंदी न घालता आमची तर मागणी अशी आहे की शासनाने हे पूर्णपणे दारूबंदी इथं करावी. इथं कोणत्याही प्रकारचं दारू वाहतूक किंवा कोणत्याही प्रकारचं दारूचं उत्पन्न आपल्या राज्यामध्ये होता कामा नाही. हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य आहे. अशा राज्यामध्ये दारूची आम्हाला गरजच नाही आहे. उलट हे दारू देऊन आपण लोकांना जे आहे एक प्रवृत्त करतात, ते म्हणजे आत्महत्या करण्यासाठी. अशा प्रकारचे दारूचं उत्पादन जे होतं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सेवन जे होतं आहे हे पूर्णतः राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्रींनी हे पूर्णतः याची बंदी इथं घालावी. जर तुम्हाला महाराष्ट्राची जर थोडीफार चिंता असेल किंवा काळजी असेल तर मला वाटते तुम्ही बंद करू शकता, कारण की तुमच्या हातात आहे, तुम्ही हे करू शकता. आणि जे काही इथं संबंधित या मृत्युमुखी पडलेल्या जे काही लोक असतील यांचा जीव तर आपण परत आणू शकत नाही, पण आपण पैसा देऊन, एखादी निधी देऊन आपली पळवाट काढू नका. आपण जे काही लोक याच्यामध्ये असतील CIDला त्यांची चौकशी निष्पक्षपणे करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्या. हे चौकशीतून जे काही लोक दोषी आढळतील त्यांच्यावर आपण सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा. हीच मी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.